सुप्रीम कोर्टाने असं कधीच सांगितलं नाही की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी चुकीची आणि अजय चौधरी किंवा सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी बरोबर, असं सुप्रीम कोर्टाने कधीच सांगितलं नाही। सुप्रीम कोर्टाने एवढंच सांगितलं की ही निवड जेव्हा मान्यता दिली गेली तेव्हा मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता आपण निर्णय घेतला, म्हणून तो अयोग्य आहे। आपण परत निर्णय घ्या, मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे अध्यक्षांनी ठरवू दे आणि त्या अनुसार व्हिपला रेकग्निशन द्यावं। त्यामुळे मी जे कारवाई केली आहे ती सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणित 100% ही कारवाई केली गेली आहे। मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष कोणता यावरती निर्णय दिला। तो मूळ राजकीय पक्ष कोणता हा निर्णय दिल्यानंतर, आणि ते मला सुप्रीम कोर्टाने ठरवायला सांगितलं, तो निर्णय दिल्यानंतर त्या मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे त्यानुसार मी व्हिप अपॉइंट केला, रेकग्निशन दिलं आणि पुढची कारवाई केली। त्यानंतर मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 3 क्रायटेरियाज बघायला सांगितलेले। पक्षाचं संविधान काय म्हणतं, पक्षाची संघटनात्मक रचना कशी आहे आणि त्याची संख्याबळ कसं आहे, आणि नंबर 3 जी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी आहे म्हणजे विधिमंडळ पक्षातली मेजॉरिटी कोणाबरोबर किती आहे, या तिन्ही गोष्टींचा विचार करून निर्णय द्यायला सांगितला मूळ राजकीय पक्षाविषयी। आणि मी माझा निर्णय जो दिला 10 तारखेला जो वाचून दाखवला तेव्हा मी या तिन्ही क्रायटेरिया कसे कन्सिडर केले आहेत आणि त्या संदर्भातले निकष काय आणि निर्णय काय या तिन्ही क्रायटेरियाबद्दल हे स्पष्टपणे वाचून दाखवलं। आपण जर बघितलं असेल तर वारंवार सांगण्यात येत आहे की अध्यक्षांनी 1999 ची जी घटना आहे ती योग्य ठरवली आणि 2018 ची घटना जी आहे शिवसेनेची ती अयोग्य ठरवली। हे अध्यक्षांकडनं चुकीचं कार्य झालं। आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचलीत तर पेज नंबर 120 पॅराग्राफ नंबर 168 मध्ये काय म्हटलंय त्याच्यात स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, ज्या वेळेला आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवताना संविधानाचा ज्या वेळेला विचार करत असाल त्यावेळेला जर का 2 गटांनी तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा आधार घेतला तर आपण वाद सुरू होण्यापूर्वी जे कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनकडे सबमिट झालेलं केवळ ते ग्राह्य धरून त्याचा आधार घ्यावा।